गावाकडचं बालपण आठवलं की मन अजूनही त्या साध्या निरागस दिवसात हरवून जातं. आजच्या मुलांसारखं मोबाईल, इंटरनेट किंवा हजारो चॅनेल्स टी व्हीवरती नव्हते, पण जे होतं ते खूप मौल्यवान होतं. एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि साध्या गोष्टीतला मोठा आनंद. त्या काळात गावात प्रत्येकाच्या घरात टी व्ही असायचाच असं काही नव्हतं. एखाद्या दोन घरातच छोटासा टी व्ही असायचा, किंवा कधी काळा पांढरा टी व्ही संध्याकाळी चालू झाला की शाळेतून आलेली मुलं आधी पटकन गृहपाठ पूर्ण करायची, आई स्वयंपाक करत असायची, बाबा शेतातून किंवा कामावरून घरी यायचे आणि मग सगळ्यांची नजर त्या घड्याळाकडे असायची, कारण थोड्याच वेळात टी व्हीवर लागणारे असायचे आपले आवडते कार्यक्रम, शक्तिमान, सोनपरी आणि शाकालाका बूम बूम. टी व्ही लागला की गावातील मुलं हळूहळू त्या घरात जमा व्हायची. कोण चटई घेऊन बसायचं, कोण दारात उभं राहायचं, तर काही मुलं खिडकीतून डोकावून पाहायची. कधी कधी एवढी गर्दी व्हायची की घरात बसायलाही जागा पुरत नसायची, पण तरीही कोणालाच तक्रार नसायची, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उत्साह असायचा. जेव्हा शक्तिमान सुरू व्हायचा तेव्हा सगळ्या मुलांच्या डोळ्यात चमक यायची. शक्तिमान गोल गोल फिरून स्क्रीनवरती यायचा आणि वाटायचा हाच खरा सुपर हिरो आहे, लोकांना वाचवायचा. त्यावेळी अनेक मुलं अंगणात उभी राहून शक्तिमानसारखा फिरायचा प्रयत्न देखील करायची. नंतर कधीतरी सोनपरी लागायची. त्या मालिकेतलं जादूचं जग खूप सुंदर वाटायचं. फ्रुटी आणि सोनपरीची मैत्री पाहताना प्रत्येक मुलाच्या मनात एक छोटंसं स्वप्न तयार व्हायचं. कदाचित आपल्यालाही एखादी परी भेटेल. कधी कधी मुलं गावातील मोठ्या झाडाकडे पाहून म्हणायची, इथे कुठंतरी परी राहत असेल का बरं. आणि मग सगळ्याची आवडती मालिका शाकालाका बूम बूम. त्या जादुई पेन्सिलची गोष्ट तर प्रत्येक मुलाच्या मनात घर करून राहिली होती. संजीव जे चित्र काढायचा ते जिवंत व्हायचं. तो भाग पाहिल्यावर दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येकजण वहीत चित्र काढायचा आणि मजेत म्हणायचा, जरी पेन्सिल जादूची असती ना तर किती मजा आली असती. टी व्हीचा कार्यक्रम संपला की मुलं पुन्हा बाहेर धावायची. कोणी गोट्या खेळायचं, कोणी लपंडाव, तर कोणी सायकल घेऊन गावच्या रस्त्यावर फिरायला जायची. आई कधी कधी आवाज द्यायची, अरे आता तरी घरी ये, जेवण तयार झाले. ते दिवस खूप साधे होते. घरं लहान होती, टी व्ही छोटा होता आणि सुविधा कमी होत्या. आज काळ बदललाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरात मोठा स्मार्ट टी व्ही आहे. हजारो व्हिडिओ, हजारो चॅनल, सगळं काही उपलब्ध आहे. पण तरीही कधी मन विचार करतं त्या छोट्या टी व्ही समोर बसलेल्या मुलांची गर्दी, त्या मालिकावर मनापासून हसणारी आणि टाळ्या वाजवणारी मुलं, त्या निरागस दिवसांची मजा, तो आनंद आज कुठेतरी हरवून गेलाय. पण कधी अचानक त्या जुन्या मालिकांचा एखादा सीन जरी दिसला की मन पुन्हा लहानपणात जाऊन बसतं. तेव्हा कळतं त्या मालिकांनी आपल्याला फक्त मनोरंजन दिलं नव्हतं, त्या मालिकांनी आपल्याला एक सुंदर बालपण देखील दिलेलं होतं. काळ कितीही पुढे गेला तरी सोनपरी, शक्तिमान, शाकालाका बूम बूम या फक्त टी व्ही मालिकाच नाहीत, तर आपल्या आयुष्यातील सर्वात गोड आठवणी देखील आहेत. मित्रांनो, तुमचा आवडता एपिसोड कोणता असायचा हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.